एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरती ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गुन्हेगारीने त्रस्त झालेल्या ठाणेकर नागरिकांशी संवाद साधलाय. मी ठाण्यात आले आहे, असं वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केले. ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मातृतीर्थतील शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे उपस्थित होत्या. शासन आपल्या दारी हा निव्वळ भुरटेपणा असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला. इथे महिलांना घरं मिळालेली नाहीत, योजना पोचवलेल्या नाहीत, अनेक गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी नाही. त्यामुळे शासन आपल्या दारी करदात्यांच्या पैशाची लूट असल्याचंही त्या म्हणाल्या. बारामतीमधील शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमात पत्रिकेतून शरद पवार यांना डावललेल्या असल्याच्या मुद्द्यांवरती त्यांना विचारलं असता त्यासाठी मोठेपणा असावा लागतो. तो मोठेपणा शरद पवार यांनी दाखवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जेवणाचं निमंत्रण दिल्याचं त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत लावण्यात आलेल्या SIT बाबत त्यांनी विचारलं असता त्यातील वैयक्तिक शिवीगाळबाबत मी समर्थन करणार नाही. श्रीकांत शिंदे यांना कोणी निवडून दिलं? प्रकाश सुर्वे यांना आम्ही निवडून दिलं. उदय सामंतांना मंत्री बनवलं. त्यामुळे आम्ही तुम्हाला घडवू शकतो तर खाली सुद्धा उतरवू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचा कौल आम्ही घेत आहोत. ते या सत्ताधाऱ्यांना वैतागले आहेत. महागाई, भ्रष्टाचार, गुन्हेगारीवरील कोणीही बोलत नाही. उलट ठाण्यासह इतर ठिकाणी गुंडागिरी, गुन्हेगारी वाढत आहे, असा आरोपही अंधारे यांनी यावेळी बोलताना केला. त्याचबरोबर इथे निष्ठावान शिवसैनिकांवरती दबाव टाकला जात आहे. त्यात रवींद्र वायकर यांच्याबाबतही दबाव टाकला जात आहे. त्यात उद्या ते भाजपामध्ये गेले तर मात्र हिसाब देना पडेगा म्हणणाऱ्या किरीट सोमय्या यांना माघार घ्यावी लागणार असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. तसेच कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा काहीच उद्देश नाही, पण पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास मी पंतप्रधान मोदींच्या विरोधातही निवडणूक लढवेन, असंही त्या म्हणाल्या. मी कालही सांगितलंय, कालही पत्रकारांशी बोलताना म्हटलं, कल्याण हा माझ्या काय म्हणता येईल तो जो मार्ग मी निवडलाय मुक्त संवादाचा, म्हणून कल्याण पूर्वची लोकसभा माझ्या मार्गात होती. निवडणूक लढण्याचा माझा कुठलाही इरादा नाही. पण माझा इरादा नाही असं म्हटल्यावर आमचा भाचा श्रीकांत यांच्या काही भक्तुल्यांनी सुरू केलं की अरे घाबरल्या. तर घाबरत तर मी कोणालाच नाही. आणि मला जर सांगितलं कुठे निवडणूक लढायची तर माझ्या पक्षप्रमुखांचा आदेश असेल तर मी मोदीच्या पण विरोधात उभी राहील. पण माझ्या पक्षप्रमुखांनी मला आदेश दिलेला. मोदीजी आले होते यवतमाळमध्ये, त्याच यवतमाळमध्ये ज्या यवतमाळमधल्या भावना गवळी यांना त्याच HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्याने हिसाब तो देना पलिंगा म्हणत ढिगाने आरोप केले होते. आणि त्याच भावना गवळींकडून आता त्यांनी राखी बांधून घेतलेली आहे. पण काहीही झालं तरी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा आमचा बालेकिल्ला आहे, पारंपरिक मतदारसंघ आहे. आणि आपण बघाल घोडा मैदान काही फार लांब नाहीये, ती जागा आम्ही जिंकलेली आहे. माझी 6 वर्षाची लेक आहे दादा, तिला ना फार छान छान गोष्टीची पुस्तकं आवडतात. ती चंपक कथा वाच. हे अमित शहा किंवा शेलार दरेकर ही जी लोक असे काही किस्से सांगतात ना, ते येणाऱ्या सिक्वल चंपक कथा 2 मध्ये आपण ऍड करूया, ते जास्त चांगले दिसतं.